नमस्कार. आणि आता आपण आहोत पाटण तालुक्यातील नाडेश्वर या ठिकाणी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी जिला संबोधलं जातं, ती संपूर्ण महाराष्ट्राची आई, संपूर्ण महाराष्ट्राची माता माऊली जन्मदात्री कोयनामाई. ज्या कोयनामाईंच्या जीवावर आतापर्यंत पिकं असतील, वीज निर्मिती असेल, विविध उद्योगधंदे, सगळं काही आपण पाहताय. ह्या माता माऊलीच्या आई साहेब ह्या भाग्यलक्ष्मीच्या जीवावर सगळं आहे पाहताय. आणि ज्या पाटणवासियांना, पाटणकर वासियांना पाटण तालुक्यात कोयनामाई असून सुद्धा इथं वीज दिवसेंदिवस वाढत जाते, वीज दर दिवसेंदिवस वाढत जातोय. गोरगरिबांची कुठेतरी पिळवणूक होती आणि यासाठीचं वृत्त घेतलंय, लढा सुरू केलाय मनसेचे अध्यक्ष श्री गोरखनाथ नारकरजी. आत्ताच थोडक्यात त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे. गोरखजी नारकर इथं माझ्यासोबत उपस्थित आहेत. आपण पाहताय की मे महिना आहे, भर उन्हाळा आहे. स्वतःच्या घरावर, स्वतःच्या संसारावर मुलं, बाळ, सर्वांच्या आईवडील, कुटुंब त्याच्यावर कृषी पत्र घेऊन ही व्यक्ती आणि त्यासोबतचे सर्व बांधव आज सातारापर्यंत जाऊन सीएम साहेबांना असं निवेदन लिहिलं आहे की वीज बिल मोफत यावं, मोफत करावं पाटण. सांगा सर, काय उद्देश होता प्रथम? उद्देश असा होता की पाटण तालुक्यामध्ये वीज तयार होती बरोबर, सर्वात जास्त प्रमाणामध्ये, आणि पाटण तालुक्यातील जनतेला घरगुती वापराची वीज ही आम्हाला शासनानं, या सरकारनं मोफत द्यावी, ही आमची मागणी होती. आणि आम्ही तसा पत्रव्यवहार केला. आणि आज जे आम्ही पायी जाणार होतो, जी पदयात्रा काढली, ती पदयात्रा अशी होती की पाटण ते मुंबई, परंतु आम्ही अगोदर पत्रव्यवहार केलेला होता 1-2 महिन्यापूर्वी. तर ते पत्रव्यवहार तसं आमची 15 तारीख फायनल झालेली. 15 तारखेला आम्ही चालू केलं पदयात्रा, परंतु अनाशा मुख्यमंत्र्यांचा दौराच आपल्या जिल्ह्यामध्ये अचानक ठरल्यामुळं आज मुख्यमंत्री आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होते कार्यक्रमाच्या. निवेदन दिलं का आपल्याकडून? हा, तर इथून मग आम्ही पदयात्रा चालू केल्यानंतर आम्हाला पाटण पोलीस स्टेशनच्या वतीनं सांगण्यात आलं की तुमची भेट मुख्यमंत्र्यांच्या तिथं होणार आहे, तर तुम्ही तुमचे जे काही विषय आहे तो तिथं त्यांच्यासमोर मांडा आणि तुमचं पत्र निवेदन द्या. जे तुम्ही मुंबईला जाऊन देणार ते इथं देणार असाल तर तुम्ही इथं पण देऊ शकता. मग आम्ही म्हटलं की जरा चर्चा पण होऊन आणि निवेदन पण दिलं. आम्ही निवेदन मुख्यमंत्री साहेबांना स्वतः समोर जाऊन दिलंय. साहेबांची प्रतिक्रिया काय होती? साहेबांनी प्रतिक्रिया दिल्या का? नाही, साहेबांनी प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु साहेबांनी सांगितले की मी बघून घेतो, काय करायला लागेल ते मी तुम्हाला सांगतो. आता आपण काय करतोय की 1 महिना या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या, सर्व जी लोक सगळी सहभागी झाली त्यांच्या वतीनं असं म्हणतोय की आता आपण निवेदन द्यायला मुंबईला जाणारच होतो. सीएम साहेबांनी इथं आपलं निवेदन घेतलेलं आहे, ते निवेदन आपण दिलेलं आहे, तर आपण 1 महिना वाट बघूया. इथं उपोषण आपण स्थगिती करायचं असं आमचं इथं नियोजन चाललेलं आहे. म्हणजे आता ह्या पदयात्रेला इथून पाटण ते मुंबई असणार ही पदयात्रा, पाटणकर वासियांचा लढा, मग हा इथंच आपण स्थगित करतोय का? 1 महिन्यासाठी आपण आता पत्रव्यवहार केलाय, तो 1 महिन्यासाठी आपण त्याची वाट पाहतोय. 1 महिन्यामध्ये काय पाटण तालुक्यातील जनतेला वीज मोफत बाबत काय ठराव घेत आहेत ते बघायचं आहे, आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय आहे ते आपण दिशा आंदोलनाची ठरवणारच आहे. ठीक आहे, आत्ताच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मनसेचे अध्यक्ष गोरखजी नारकर यांनी. आणि पाहूया या पदयात्रेचं आणि या संग्रामाचं, या लढाईचं पुढील पाऊल काय असणार आहे. धन्यवाद. पाटील साहेब बोलतात, एक वाजता त्यांना पाठिंबा होईल ना. पाटण तालुक्यात जवळपास दररोज 27,000 मेगावॅट वीज निर्माण होते, आणि ही वीज निर्माण होती ती काय अशी होत नाही. त्यासाठी इथल्या भूमिपत्र पुत्रांचा फार मोठा त्याग आहे असं, आणि त्याचा वास्तवता विचार केला तर पाण्याच्या बाबतीत असेल किंवा विजय उत्तर असेल, पाटणचा काही त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण 8-8 तास, 4-4 तास, 12-12 तास सुद्धा वीज पाटणला मिळत नाही. काही वेळेला कोणाची परिस्थिती 4-4, 8-8 दिवस तालुक्यात वीज मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या ह्याच्यावरती की पाठीमागं सुद्धा काही लोकांनी असा काहीतरी प्रयत्न केला होता, पण आज आमचे मित्र गोरख नारकर त्यांनी हा तालुक्यातल्या जनतेला जीवाचा प्रश्न हा आज पुन्हा एकदा निवडून आणला. आणि म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता की आम्ही त्यांना सांगितलं होतं ना, आम्ही तर बरोबर होतो की आम्ही शेवटपर्यंत साथ देणार होतो. पण आज मुख्यमंत्री साहेबांना स्वतः त्यांनी प्रशासनाने विनंती केल्यामुळं त्यांनी सातारला कार्यक्रमास्थळी जाऊन निवेदन दिलं, आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला आहे की या काय असेल ते आम्ही बघतो. तर आम्ही थांबत नाही आज, की आमची सुद्धा सकारात्मक भूमिका आहे, आम्हालाही मार्ग काढायचा आहे. त्यामुळं 1 महिना हे आंदोलन स्थगित होते, आणि 1 महिन्यात जर शासनाकडे सकारात्मक प्रतिसाद जर काही नाही मिळाला तर मात्र हे आंदोलन आम्ही आणखी मोठ्या तीव्रतेनं आम्ही करणार, हा लढा थांबणार नाही.
गोरखजी, मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की ही संकल्पना प्रथम तुमच्या डोक्यात रुजली कशी ह्या संकल्पनेला तुम्ही सत्यात स्वतः उतरवताय, बरोबर? तुमची तशी वाटचाल पण सुरू आहे. स्वतःच्या घरावर तुम्ही तुळशीपत्र ठेवले, तुमची लहान मुलगी आहे, आई वडील असतील, एखादा आजारी माणूस घरात असेल, वॉटेवर, म्हणजे काही पण असेल, घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही हा लढा लढताय, बरोबर? त्याच्यामध्ये दिवाची तुमची पर्वा नाही. परंतु ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि कधी सुचली? नाही, संकल्पना नाही. आता तुम्ही बघत असाल की आम्ही बरीचशी आंदोलन पवनचक्कीचे असतील किंवा हे रस्त्याचे असतील, हे सर्व करत असताना हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला बारकाईने सर्व गोष्टीचा अभ्यास करत असताना ज्यावेळी पवनचक्कीच्या विषयामध्ये मी पूर्ण डीपमध्ये गेले तर मला कळालं की कोयना धरण हे सुद्धा आपलं वीज निर्मिती किती करतंय, पवनचक्की किती करतंय आणि आता जो आलेला अदानी प्रकल्प आहे तो किती करणार आहे आणि इथून आणि पुढे येतील प्रकल्प. मग वीज जर एवढी जर तालुक्यामध्ये जर बनत असेल तर ह्या तालुक्याला या जनतेनं एवढा मोठा केलेला त्याग आणि या सर्व जनतेनं सोसलेले सर्व हाल याचा सर्व विचार करता प्रचंड प्रमाणात वीज होते आपल्या तालुक्यात. तर त्या विजेचा आपल्या तालुक्याला लाभ काय सर्वसामान्यांना, आणि तो लाभ मिळावा याकरिता घरगुती वीज मोफत सरकारला दिलीच पाहिजे. यासाठी आमचा लढा हा चालूच राहणार. यामध्ये कुठे अटीतटीचं राजकारण किंवा गटातटाचं राजकारण आणलं जाते का? सगळ्यांचा सहभाग आहे का पाटणकरांचा? काय आढावा, काय सांगा? 100% गटातटाचं काही राजकारण नाही. सर्व पक्षाच्या सर्व गटातटांनी याला पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, काही लोक चुपे देत असतील, काही उघड देत असतील, परंतु याच्यामध्ये असं कोणी आम्हाला विरोध तरी केलेला नाही. आणि तालुक्यातील जनता सुज्ञ आहे, 100% याचा विचार करतील आणि येत्या महिन्यामध्ये आमच्या पाठीमागं अजून ताकदीने उभी राहतील, एवढं 100% आम्हाला आशा आहे.